संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानला. भारताची वाढती डोकेदुखी. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि चीनच्या पाठबळावर माजलेल्या पाकिस्तानमुळे भारताची डोकेदुखी आता अधिकच वाढली आहे. या नव्या घडामोडीचे निमित्त ठरले संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानला मिळणे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वात महत्त्वाच्या अंगांपैकी एक असलेल्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची निवड झाली आहे. जगातील 193 पैकी तब्बल 182 देशांचा पाठिंबा मिळवून पाकिस्तान या महत्त्वाच्या पदावर विराजमान झालाय. दहशतवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तानच आता संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महत्त्वाच्या स्थानावर गेल्यामुळे भारताची चिंता अधिक गडद झाली आहे. ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार असलेली एक शक्तिशाली संस्था आहे. यामध्ये 5 स्थायी सदस्य म्हणजेच अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम आणि 10 अस्थायी सदस्य असतात, ज्यांची निवड 2 वर्षासाठी केली जाते. या परिषदेचे अध्यक्षपद दर महिन्याला वर्णक्रमानुसार बदलत असते आणि आता ती जबाबदारी पाकिस्तानकडे आली आहे. पाकिस्तानची ही निवड भारतासाठी अनेक कारणांमुळे आव्हानात्मक ठरू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानवर अनेक वर्षापासून दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा आणि त्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यासारख्या संघटनांनी भारतात अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत. अशा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाला सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवाद विरोधातील भारताच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते. या व्यतिरिक्त पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो आणि भारताला घेरण्याचा प्रयत्न करत असतो. UNSCचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांना हा मुद्दा अधिक प्रभावीपणे आणि वारंवार मांडण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. चीनसारख्या आपल्या जुन्या मित्राचा पाकिस्तानला कायमच पाठिंबा राहिला आहे. चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने तो नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहतो आणि भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करतो. पाकिस्तानला अध्यक्षपद मिळाल्याने चीनच्या मदतीने भारताला अडचणीत आणण्याचे त्यांचे प्रयत्न अधिक तीव्र होऊ शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा उल्लेख जरी असला तरी अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिलेत. ट्रम्प प्रशासनादरम्यान भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत झाले असले तरी अमेरिकेची परराष्ट्र धोरणे लवचिक असतात. पाकिस्तानला एवढ्या मोठ्या संख्येने देशांचा पाठिंबा मिळण्यात अमेरिकेने कोणती भूमिका बजावली हे अजून स्पष्ट नाही, परंतु ट्रम्प प्रशासनाची धोरणे काही वेळा अनपेक्षित राहिली आहेत. या सर्व परिस्थितीत भारताला आपल्या मुत्सद्दीपणावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले म्हणणे अधिक प्रभावीपणे मांडून दहशतवाद विरोधातील आपली भूमिका स्पष्ट करणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रशिया, फ्रान्स आणि इतर मित्र राष्ट्रांशी समन्वय साधून पाकिस्तानच्या संभाव्य कारवायांना तोंड देण्यासाठीची तयारी करणेही आवश्यक आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्राच्या ठरावांचे महत्त्व भारताला सतत अधोरेखित करावे लागेल. थोडक्यात पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळणे हे भारतासाठी एक नवीन मोठे आव्हान आहे, ज्याचा सामना करण्यासाठी भारताला अधिक सावध आणि सक्रिय धोरण अवलंबण्याची गरज आहे.